मी एवढंच सांगतो की माझ्या बहिणींना की आजपर्यंत मी आकडा बघितला 80 लाख माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. 80 लाख बहिणींच्या. आता उद्या 2-3 दिवसामध्ये जवळपास 1.5 कोटी महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. उरलेल्या बहिणींच्या टप्प्याटप्प्याने पैसे जमा होतील. ही सुरुवात झालेली आहे आणि ही थांबणार नाही. 2 महिने 4 महिने नाही, पूर्ण आर्थिक वर्षाची तरतूद आम्ही केली आहे आणि पुढची अनेक वर्ष तुमच्या आशीर्वादाने ही योजना कायम चालू राहणार एवढंच आपल्याला सांगतो. पण जे लोक आपली दिशाभूल करतायत, महाराज फक्त दिशाभूल करून हे थांबले नाहीत, हे कोर्टात गेले, कोर्टामध्ये गेले, बोले ही योजना बंद करा. माझा न्यायालयावर विश्वास होता. न्यायालयाने त्यांचं अपील फेटाळलं. त्याने एक जोरदार चपराक दिली आणि माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला आणि त्यांचे तोंड पडले. आपण आनंदाचा शिदा देतो. दिवाळी, दसरा, गणपतीला काय मिळतं त्याच्यामधून? रवा, साखर, मैदा, डाळ, तेल एवढं आपण देतो. काही जास्ती काय उपकार करत नाही. पण त्याच्यावर पण कोर्टामध्ये जाण्याचं पाप या लोकांनी केलं. म्हणजे गरीबाच्या तोंडचा घास पळवण्याचं पाप कोण करतंय? मग माझ्या बहिणींना माझं सांगणं आहे, तुमचे भाऊ तुमच्या सोबत आहेत, मी आहे, माझ्याबरोबर आणखी 2 उपमुख्यमंत्री भाऊ आहेत, इथं बसलेले सगळे भाऊ आहेत. तुमची काळजी हे भाऊ घेणार. तुम्हाला जी मदत करायची आहे ती सगळी करणार. महिला सक्षमीकरणासाठी जे निर्णय घ्यायचे ते घेणार. आणि तुम्हाला मी एवढंच सांगतो, फक्त खोडा घालायचं काम ज्यांनी केलंय, ही योजना बंद पडायचं काम ज्यांनी केलंय, त्या सावत्र भावांपासून सावध राहा. बरोबर आहे ना? तुम्ही सख्खे भाऊ आहे सगळे, तुम्ही सगळे सख्खे भाऊ आहेत आपण. आणि म्हणून आम्ही दिलेला शब्द पाळणारे आहोत. आणि म्हणूनच जे आम्ही बोललो ते केलेलं आहे. गरिबीची जाण आहे आम्हाला. सर्वसामान्य गरिबीतून आम्ही आलेलो आहे. आणि म्हणून जे करोडोमध्ये लोळले खेळले, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, त्यांना गरिबीची कणव काय माहित असणार? गरिबाच्या दुःख वेदना काय कळणार? ते मस्करी करतात, टिंगल करतात. अरे 1,500 रुपये काय भीक देता? 1,500 रुपये काय लाच देता? 1,500 रुपयांनी काय खरेदी करता? अरे तुम्हाला 1,500चं मोल नाही, पण माझ्या सर्वसामान्य गरीब महिलांना त्याचं मोल आहे. आणि म्हणून तुम्हाला लाज वाटली पाहिजे असे शब्द काढताना. आणि म्हणून राजकारणाच्या जागेवर करा. खूप संधी आहे. परंतु ज्या बहिणींना आम्ही हा आधार द्यायचा निर्णय घेतलाय त्याच्या आडवे आलात तर मग त्या माझ्या बहिणीच तुम्हाला बरोबर योग्य ते उत्तर देतील. आणि माझ्या बहिणींच्या पाठीशी संत रामगिरी महाराज पण आहेत, भावांच्या पण आहेत आणि माझ्या पण आहेत. त्यामुळे मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. मगाशी आपल्या बोरणारे साहेबांनी पण मला चिठ्ठी दिली, माणिकरावांनी पण आपल्या भाषणात सांगितलं आपल्या बेटासाठी जे काय मागच्या वेळेस पण आपण काहीतरी रस्त्याला पैसे दिलेले पर्यटनात 10 कोटी आणि 7 कोटी आणखी किती पाहिजेत? जे काही तुम्हाला लागतील 5, 10, 15 कोटी एकनाथ शिंदे ते पैसे देईल, सरकार ते पैसे देईल. कारण काय स्वतःसाठी नाही आहे, काय फक्त रामगिरी महाराजांसाठी नाही, येणाऱ्या सगळ्या तमाम भक्त वारकरी संप्रदायाला सोयी सुविधा मिळण्यासाठी आहे. त्यांनी स्वतःसाठी काय मागितलं नाही, हे मागितलं ते जनतेसाठी मागितलेलं आहे. माझ्या वारकरी तमाम भक्तांसाठी, बांधवांसाठी, भगिनींसाठी मागितलेलं आहे. आणि हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, हे सरकार शेतकऱ्यांचं आहे,
हे सरकार कष्टकऱ्यांचं आहे, सरकार वारकऱ्यांचं आहे आणि हे सरकार माझ्या माता भगिनींचं, युवकांचं, युवतींचं, ज्येष्ठांचं, सगळ्यांचं सरकार आहे. आणि म्हणून जिकडे जातो, मला थोडा यायला उशीर झाला, ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले त्या 500 बहिणी तिथं येऊन थांबल्या होत्या त्या सह्याद्री गेस्ट हाऊसच्या समोर राख्या बांधायला, आणि त्यामुळे येता येता उशीर झाला. मी आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्याला सांगतो, मगाशी मला काही लोकांनी सांगितलं, अर्ज दिला, संत परंपरा ही मोठी आहे, संतांच्या आशीर्वादाने हे राज्यकारभार सुरू आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये संतांच्या केसाला देखील धक्का लावण्याची हिंमत तुम्ही करता कामा नये. आणि म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो, मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. असेच आपले सगळे हरिनाम सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह कायम ठेवा आणि मी तुम्हाला मनापासून जिथं जिथं असे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन होतं तिथं मी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो, एवढंच सांगतो. आणि उद्या आपल्याला इतिहासात पहिल्यांदा आपल्याला आषाढी वारीच्या दिंड्यांना सरकारने 20,000 रुपयाचं अनुदान देखील देण्याचा निर्णय घेतला होता आणि असं सरकार आहे आपलं. आणि म्हणून 2023 आणि 24 मध्ये जे आषाढी वारीला जात असताना 6 वारकरी बांधवांचा नाशिक मधले त्यांचा मृत्यू झाला होता अपघातामध्ये, आणि म्हणून मी त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यांच्या परिवाराला 5-5 लाख रुपये देण्याचा निर्णय इकडे घेतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना हरिनाम सप्ताहाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर आमच्या सप्ताह कमिटीचे सचिव अरुण थोरात यांनी आभार मानावे अशी मी त्यांना विनंती करतो. अरुण भाऊ थोरात.